व्हॅलेंटाईन्स डेला बाहेरून एक्सपेन्सिव्ह केक आणून सेलिब्रेशन करण्यापेक्षा आपण घरीच सोप्या पद्धतीने केक किंवा ब्राउनी तयार करू शकतो. खरं प्रेम हे महागड्या गिफ्टमध्ये नाही, तर आपल्या हाताच्या गोड पदार्थांमध्येच असतं. तर आज आपण बघणार आहोत व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल ब्राउनीची रेसिपी. ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही 25 ते 30 मिनिटात अगदी सोप्या पद्धतीने ही ब्राउनी घरीच तयार करू शकता आणि आपले पैसे देखील वाचतील. नमस्कार, मी सुवर्ण मेजवानी ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला एगलेस ब्राउनी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे. तर फुल टू व्हिडिओ नक्कीच बघा. तर इथे मी घेतलेला आहे अर्धा कप डार्क चॉकलेट. मी ही ब्राउनी डार्क चॉकलेट वापरून बनवत आहे आणि त्यामध्ये कोको पावडरचा देखील वापर करणार आहे. तर डार्क चॉकलेट मी डबल बॉईल करून म्हणजेच एका भांड्यामध्ये गरम पाणी करून त्यावरती हे भांडं ठेवून वाफवून घेतलेले आहे. म्हणजेच त्याला झाकायचं नसतं, फक्त त्याला असं मेल्ट करून घेतलेलं आहे. आता मेल्टेड चॉकलेटमध्ये मी इथे काही रूम टेम्परेचरवर ठेवलेलं बटर घेतलेलं आहे. तर मी अर्धा कप डार्क चॉकलेट आणि अर्धा कप मी इथे घेतलेला आहे बटर. आता सेम रेशोज मी इथे वापरत आहे. तर तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुमची ब्राउनी फसणार नाही, बिघडणार नाही. अगदी सुरेख अशी बाहेर जशी मिळते मार्केटमध्ये तशीच तुम्हाला ही ब्राउनी बनवून इथे मिळेल. तर आपण इथे अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे. जर का तुम्हाला खूपच गोड हवी असेल तर तुम्ही पाऊण कप किंवा 1 कप साखरेचा देखील वापर करू शकता. पण मी सजेस्ट करेल की तुम्ही अर्धा कपच वापर करा. ती साखर घेतल्यानंतर 1/3 कप मी इथे कोको पावडर घेतलेला आहे. कोको पावडर तुम्ही कमी जास्त देखील करू शकता. तुम्हाला जर जास्तच असं वाटत असेल की खूपच कडू लागेल म्हणून, तर बिलकुल तसं झालेलं नाही आहे. तर तुम्ही कोको पावडरचा देखील तुमच्या हिशोबाने कमी जास्त वापर हा करू शकता. तर मी इथे अर्धा कप दूध देखील घेतलेलं आहे. तर ते दूध देखील मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं त्याचा बेस पूर्ण मी इथे तयार करून घेत आहे. तर लिक्विड फॉर्ममध्ये आपण हे सगळं काही तयार करून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित त्यामध्ये आपण काही काही लागतं आहे ते बघून घेऊया. तर चिमूटभर मी त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. कॉफी पावडर 1 टीस्पून घातलेला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला, नाहीतर तुम्ही स्किप देखील करू शकता. आता इथे मी घेतलेला आहे 1 कप मैदा. तर मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता. पण मी इथे मैदा घेतलेला आहे. तर मैदा व्यवस्थित त्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे. मैदा चांगल्यापैकी मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण बेकिंग सोडा हा बिलकुलही अजिबातही ॲड करणार नाही आहेत. कारण फजी ब्राउनी जी असते त्यामध्ये असा फुललेला टेक्स्चर नसतो, तर बसलेला टेक्स्चर असतो. म्हणजेच ती थोडीशी अशी गच्च असते. त्यासाठी ती आपल्याला बेकिंग सोड्याचा बिलकुलही वापर करायचा नाही आहे, तो टाळायचाच आहे. कारण आपण जेव्हा केक बनवत असतो किंवा ढोकळा बनवत असतो त्याच ठिकाणी आपल्याला बेकिंग सोड्याचा वापर करायचा असतो. तर फजी ब्राउनीसाठी आपल्याला फक्त आणि फक्त बेकिंग पावडरचा वापर करायचा आहे. तर सुमारे 1 कपच्या आसपास मी इथे मैदा घेतलेला होता आणि 1 कपच्या रेशोसाठी मी इथे घेतलेला आहे हाफ टीस्पून बेकिंग पावडर. 1 टीस्पून न घेता हाफ टीस्पून घ्यायचं आहे, तर तुमची परफेक्ट ब्राउनी ही बनून तयार होईल. आपलं जे काही ब्राउनीचं बेटर आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आता एका मोल्डमध्ये मी स्क्वेअर मोल्ड घेतलेला आहे. तुम्ही राऊंड देखील घेऊ शकता किंवा हार्ट शेप देखील घेऊ शकता. ते तुम्हाला ब्राउनी किंवा केकचं बॅटरचा डिफरन्स समजत असेल, कारण केकचं बॅटर हे थोडंसं पातळ असतं आणि जे काही आपलं ब्राउनीचं आहे ते थोडं थिक आहे. तर त्यासाठी आपण चमच्याच्या सहाय्याने त्याला असं व्यवस्थित असं लेवल करून घेत आहोत. आता काही डार्क चॉकलेट मी अगोदरच कट करून ठेवलेली होती, तर ती यामध्ये मी अशी स्प्रेड करून देत आहे. जर का तुमच्याकडे डार्क चॉकलेट अवेलेबल नसेल त्यावेळी, तर तुम्ही डार्क चॉकलेट चिप्स जे असतात ते देखील घेऊ शकता. चॉकलेट चिप्स त्याचा देखील मी ते वापर करत आहे आणि ते व्यवस्थित असे मी त्यावर टाकून घेतलेले आहेत. बघू शकता आपण किती सुंदर अशी आपली ही ब्राउनी दिसत आहे. तर आत्ता आपण ही ब्राउनी एका कढईमध्ये 25 ते 30 मिनटं आपण ही ब्राउनी अशी बेक करून घेणार आहोत. तर अगोदरच मी ती प्रीहीट करून घेतलेली होती. कधीही केक असो किंवा ब्राउनी तुम्ही अगोदर किंवा ढोकळा का असेना, तुम्ही अगोदर पाणी गरम करायचं आहे किंवा केक असो, तर तुम्ही अगोदर कढई प्रीहीट करायची आहे आणि मगच ते बनवायला घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण 25 ते 30 मिनिटानंतर आपली ब्राउनी ही किती मस्तपैकी अशी बनून तयार झालेली आहे. टेक्स्चर देखील त्याचा फजी आलेला आहे. अगदी सुंदर अशी आपली ही ब्राउनी आपण घरीच बनवून घेतलेली आहे. तर व्हॅलेंटाईन्स डेला बाहेर जाण्यापेक्षा किंवा बाहेरून एक्सपेन्सिव्ह असे केक्स वगैरे आणून ते सेलिब्रेशन करण्यापेक्षा तुम्ही घरीच हे सगळं काही बनवू शकता. अगदी 25 ते 30 मिनिटामध्ये आपण हे इझिली बनवू शकतो. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅकमध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्ण मेजवानी ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा.
तर ही नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुमच्या घरात लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल. तर जेव्हाही तुम्हाला ब्राउनी ही खायची असेल किंवा तुम्हाला सर्व्ह करायची असेल, कोणाला द्यायची असेल, तर ती अगोदर जे काही आपलं बिडाचा तवा असेल तुमच्याकडे तो घेऊ शकता किंवा लोखंडी तवा असेल तो घेऊ शकता. तो चांगल्यापैकी असा कडक गरम करून घ्यायचा आहे, तापवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती चॉकलेट सिरप घालायचं आहे. चॉकलेट सिरप तुम्हाला जर घरात बनवायचं नसेल तर तुम्ही रेडीमेड देखील आणू शकता मार्केटमधून. ते त्यावरती घातल्यानंतर त्यावरती ब्राउनी ठेवायची आहे आणि मग त्यावरती 1 स्कूप किंवा 2 स्कूप त्यावरती आईस्क्रीम टाकायची आहे आणि मग त्यावरती थोडंसं चॉकलेट सिरप टाकायचं आहे. तर बघू शकता इथे आपण आपली ब्राउनी किती सुंदर अशी तयार झालेली आहे. वाट कसली बघताय? नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमच्या पार्टनरला, हस्बंडला किंवा फॅमिलीला खुश करण्यासाठी हा एकदम सोपा उपाय आहे. तो नक्कीच तुमच्याने यशस्वीरित्या पूर्ण होईल. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. अगदी भन्नाट बनते. खूपच अशी म्हणजे खायला एकदम सुंदर लागते. नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. धन्यवाद.